15-16 पंक्चर आहे. धक्का मारला नको चालू करू वापिस अडकल. 1 2 What's up everybody, it's me Akedi. Welcome back to my YouTube channel, back with a new video. तर आपण आता दहिसरच्या पेट्रोल पंप जवळ आहे आणि संडे मॉर्निंग राईड आहे. तर आपण 2-3 ठिकाणी जाणार आहे. एक तर आपण औरा जाणारच आहे ब्रेकफास्टसाठी आणि थोडं त्या पुढे जाणार आहे. तर माहीत जर तुम्हाला बघायला भेटेल माझी ॲक्सिडेंटची जागा, तर ती बघायला भेटेल. तो भेटूया आपण. आपण दहिसरला पोचलो आहे. रोहित आणि जे बाकीचे 2 रायडर आपले जिजू आणि रोहित आहेत ते मागे आहेत गोरेगावला, त्यांना पिकअप करत आहेत. आपण जास्तच पुढे आलो. मला वाटलं हा भेटेल आपल्याला म्हणून मी पळवत आलो पुढे. बघतोय तर पुढे आहेच नाही. हा मागं राहिला. ओके, मी रात्रीचा काहीच हे नाही करत आहे मोठे ब्लॉग, कारण की दिसणार काही नाही इथे. तुम्हाला काहीच नाही दिसणार, एवढा अंधार आहे. सकाळचे वाजले 5:40 झाले असतील. 5:40 झालेत. मी 5 वाजता 4:45 निघालो आणि दहिसरला पोचलो आहे. पेट्रोल वगैरे फिल केलं आहे आताच. फक्त एवढंच की गाडी जरा पुसायला पाहिजे होती, की नाही पुसली. ठीक आहे, चला भेटूया हायवेला. नवीन चेहरे काहीतरी दिसणार आहेत. हो उघड्या. तर आज नवीन रायडर्स आपल्याला जॉईन करत आहेत. तर डॉमिनार रायडर आहेत आपल्याबरोबर. अरे काय रे. नंतर आपले दुसरे ब्लॉगर भाऊ, त्यांच्याकडे इन्स्टा 360 आहे. एवढे दिवस घरी ठेवली ना आपण. हा इन्स्टा 360 करत होतो, ठेवला होता पण शूट करत होतो त्याने. आता तुमचा ब्लॉग येतोय याच्यात, चालू आहे का? नाही बंद आहे. बघितलं काय फायदा यार. चल ठीक आहे, मिळते आहे अभी. चला भेटूया आता पुढे औराला. डायरेक्ट औराला भेटूया आता. हेल्मेट पकडायला का माउंट. ओके, चला भेटूया आता औराला. आता मी हेल्मेट पकडलं, काय बोलू आता. चलो मोटो ब्लॉग सेटअप भी चालू हो गया. चला चालू झाला आहे आपला सेटअप आणि आपण लावलेला आहे नवीन माईक सोबत, जे रोहितने आपल्याला दिलं आहे. सेकंडरी चलो आता जर 2-3 व्हिडिओ पण काढायचे आहेत. इन्स्टा 360 आल्यावर मज्जा यायला पाहिजे अक्षरशः. चला बघूया आता. बाकी थोडा आवाज पाठेल कारण की डेड कॅट नाही लावलं आहे. बाकी बघूच. असं का वाटलं? 136 वर थांबलेली गाडी फक्त होल्ड करून होती 160 वर. का माहिती का? अजून एकदा खेचली पाहिजे आपण, त्याशिवाय माहीत नाही पडणार आपल्याला. तर बघूया. या लाईनला आपण स्लो स्पीडला क्रूज नाही करू शकत. गेट टू अवर लेन. ही आपली लेन आहे. जेव्हा लक्षात ठेवा, जेव्हा आपण क्रूज करतो ना एक नॉर्मल स्पीडला 60 to 70, तेव्हा हे 2 लेन यूज करा. आणि जर तुम्ही हाय स्पीडला ओव्हरटेकिंग प्लस क्रुझिंग करताय तर ती 3rd लेन आहे, ती तुमच्यासाठी आहे. कारण की ती लेन तुम्ही ओव्हरटेकिंगसाठी मोस्टली यूज करतात आणि हे असे लहान पोरं क्रॉस करतायत. तर हे त्याच्यामध्ये एक बोलतात ना एक डाऊनफॉल आहे की
लोक क्रॉस करतात किंवा कुत्रे पळून येतात आणि त्या जागी जेव्हा तुम्ही ओव्हरटेक करता तेव्हा तुमचा मिसहॅप होतो, कुठला तरी ॲक्सिडेंट होतो, असा सीन होतो. त्यामुळे कधीतरी भीती वाटते आपल्याला थर्ड लेनला ओव्हरटेक करायला. आय डोंट नो आवाज काय येतो आहे, कारण की रोहितकडनं घेतलेला माईक आता आपण वापरतो आहे, ज्याच्या फक्त लेफ्ट साईडने हे होतं. पण विषयचं एक नंबर माईक आहे, एक नंबर माईक आहे हा. फक्त लेफ्ट साईडला तुम्हाला फक्त साऊंड येतो, ही वेगळी गोष्ट आहे. पण एक लेफ्ट साईडला फक्त जास्त आवाज येतो आणि राईट साईडला ब्लँक होतो. आय डोंट नो काय आहे, पण विंड ब्लास्ट वगैरे जरा कमी आहे ह्याच्याने. फक्त आता जी गाणी वाजतायत ना कानात, ती फक्त ह्याच्यात नको येऊ दे, नाही तर वांदे लागतील. खेळ रे बाबा, काय करतात ते लोक, एवढे स्लो काय येतात. सकाळच्या ट्रॅफिकमधनं निघून आता आपण या ट्रॅफिकमध्ये अडकलोय, म्हणजे विचार करा. चला, आपले नाही आहेत, आपले अजून पार्टी आहेत. आय डोंट नो त्याने आम्हाला फॉलो केलं की नाही. आता बघा ट्रॅफिक बघा किती लांब आहे. इथे सगळं ना कन्स्ट्रक्शन चालू आहे आय गेस, त्यामुळे हा ट्रॅफिक वाढत चाललं आहे. कारण की लास्ट टाईम मी पालघरला आलो, जस्ट तुम्ही जर रिसेंट ब्लॉग बघितला असेल तर त्यामध्ये मी दाखवलेलं की आम्ही पण ट्रॅफिकमध्येच होतो. पण संध्याकाळचा काय मोठं ब्लॉग असा केला नाही आय गेस. मी एवढा केलाच नाही समजा, फक्त एक ट्रॅव्हल व्हिडिओ बनवली आहे अशा टाईपमध्ये. अशा जागी माझी फाटते, कारण की माझ्या हाईट नाही पोचत आणि गाडी आतमध्ये अडकलेली असते. खूप गिचमिट करून टाकतात बायकर्सना, जागा नाही देत. रिक्षावाले तर वर्स्ट आहेत भाई, वर्स्ट आहेत रिक्षावाले तुले. काय करतो भाई. ह्याच्यात भीती वाटते बाय आपल्याला खूप, कारण की ग्रॅव्हलमध्ये माझा पाठचा टायर सरकू शकतो. पुढचा तर MRI टाकला आहे आता नवीन, म्हणजे ॲक्सिडेंट नंतर. पण मागचा अजून तोच मिशलिन आहे. तर या ग्रॅव्हल्स वगैरेमध्ये खूप त्रास आहे मला. चला भेटूया आपण औराला, हे ट्रॅफिक कधी संपणार नाही, किंवा ट्रॅफिक संपल्यानंतर तरी भेटू. चलो, पालघरचे रस्ते आता ट्रॅफिकने भरा, खूप ट्रॅफिक आहे, खूप. पेट्रोल संपत आलं आहे असं वाटतंय. फुल केलेली यार टाकी 1200. हां, अडकलेलो मध्ये, अडकलेलो. हा रोड असा सळसळत होता ना, एवढं चांगला रोड होता, पण का माहिती यांनी वापस चांगला करायला घेतला. आय डोंट नो, चांगला रोड होता. ठीक आहे, बघूया आता औराला पोचून काय ते डिस्कस करूया याबद्दल. चलो, पोरं येत आहेत आता, आम्ही थांबलो आहे. अजून एक गाडी, सूरज राहिला आहे फक्त आमच्यातला, बाकी सर्व आलेत. आता किती लांब आहे औरा अजून? किती? 14 किलोमीटर आहे. आला कॉल पाहिजे. ये हाल होते हैं.
जब आप सिंगल स्टैंड वाली बाइक लेते हो। टायर में 15-16 पंचर है। 15-16 पंक्चर है। इधर भी है, इधर भी है। अच्छा, हवा डाल के चला सकते हो ना, तो नया टायर डालना पड़ेगा। तो बोलते हो 15-16 पंक्चर आहेत टायरमध्ये। अभी चल जाएगा ना आज के लिए? एक दिन बाद हवा निकलेगा, बारिश पंचर है। ओके ठीक आहे चल। तर आपल्या गाड्या लावलेल्या आहेत आपण। आज आपण आलो आहे डॉमिनर, ड्यूक TVS अप्पाची। आपल्या 5 गाड्या आल्यात आता, ग्रुपच झाला एक। आता आपण निघतोय बीचला। इथला एवढा काय ब्लॉग नाही आहे आपला, काय इथला सॉरी इथला काय एवढा ब्लॉग नाही, पण चला आता निघूया बीचला। वाटतंय गावाला चालू आहे। काय रोड आहे। आपण आता बीचवर जातोय, कुठल्या तरी चिखळे बीच का बोर्डी बीच आय डोंट नो, पण विरार हे औरा हॉटेलच्या पुढे आहे। आणि जेव्हा रस्ता माहीत असतो ना तेव्हा आपण कसे कुत्र्यागे पळवतो गाड्या, पण आता रस्ता माहीत नाही। बरोबर बघा, सगळे एनटॉकच्या पाठीच आहेत। एनटॉकवर मॅप लावला आहे आणि सगळे एनटॉकच्या मागे आहेत, किती पण मोठ्या गाड्या असू दे। पाठी डॉमिनर आहे, माझ्या पाठी त्याच्या पाठी अपाची आहे, त्याच्या पुढे मी आहे, माझ्या पुढे हा रोहित आहे आणि त्या पुढे एनटॉक आहे। म्हणजे विचार करा, जेव्हा पण तर रस्ता औराचा माहिती होता तोपर्यंत पळवली, आता रस्ता माहिती नाही तर करणार काय, गप्पच तो चालायचं। चला आपण या रोडची मजा घेतोय गावच्या। खूप चांगला रोड आहे, असा खराब पॅच आला नाही मध्ये तर, पण खूप चांगला पॅच आहे। खड्डे वगैरे जास्त नाही आलेत, खड्डे फक्त जे छोटं गाव आहे त्यामधनं जरा येताना बारीकसर 5 मिनटं असं समजा, पण बाकी रोड खूप मस्त रोड आहेत। गावचीच आठवण आली, असे सुंदर असा व्ह्यू वाटतोय, असा वेगळीच फील देत आहे। बरोबर लाईनीत येतात ते बघा, हे बघा मागून अपाची आहे, त्याच्या पाठी डॉमिनर आहे, पुढे पाठी होत आहे, पण ठीक आहे। हे बघा टर्न बघा, काय कर्व आहेत। हो भाई गुटुरुला ऊन खूप पडलंय, ऊन खूप आहे हे तर बोलू शकतो आपण। ऊन खूप आहे इथे। चला भेटूया मेन स्पॉटला। थोडे रील्स वगैरे काढायचे, शॉर्ट्स वगैरे काढायचे, थोडे व्हिडिओज काढायचे आपल्या गाडीचे। आणि आपण करतोच काय, चांगला स्पॉट भेटला की आपल्या गाड्यांचे व्हिडिओ। हेच तर एक आवड असते बायकरची, एक प्रेम असतं बाईकसाठी जे आपण दाखवतो। हर एक फोटोमध्ये आपण नाही दिसलो तरी चालेल, पण त्या लोकेशन बरोबर आपल्या बाईक नक्की असतात। हे एक आहे, कुणी विचारलं की बाबा इकडे गेलेला का, हो गेलेलो, तर आपले फोटो न दाखवता आपण आपल्या बाईकचे फोटो दाखवतो त्या लोकेशनला। एवढा रावच हे केलेला आपण। चला भेटूया लोकेशनला। वॉइस आय डोंट नो, कारण की खालनं माझा जो चिन हे आहे ना, चिन कवर आहे ना, तो माझा थोडा मॅश आहे। मॅश म्हणजे बोलायला एक जाळी टाईप आहे, तर माहीत त्याच्यामधनं विंड लागत असेल की नाही लागत असेल, आय डोंट नो। खूप दिवसांनी हा माईक वापरतो आहे मी, जो ह्याचा आहे रोहितने दिला आहे मला, त्याचा सेकंडरी माईक, जो आता मीच वापरणार आहे। तर आपण पण घ्यायचं आहे सेम माईक, पण बॅकझोनमध्ये जायला भेटेल तेव्हा। तोपर्यंत चला आता भेटूया बीचवर। मला जास्त तुम्हाला पकवायचं नाही, मजा घ्या जर्नीची। तसं पण संडे राईड आहे, तर आम्ही फक्त रोडचीच मजा घेतो आहे। सकाळपासून ट्रॅफिकची मजा घेतली, आता रोडची मजा घेतो आहे कुठेतरी जाऊन।
बाकी 360 भाई बहुत बहुत रावत आहे. 360 आपल्याला घ्यायला पाहिजे लाईफमध्ये एकदा. जसं आपण करतोय सगळं लाईफमध्ये एकदा, तसं 360 एकदा घेतलं पाहिजे. 360वर जे व्हिडिओ काढू आपण, बाबा काय व्हिडिओ आलेत यार, काय व्हिडिओ आलेत. आता व्हिडिओ काढायला पाहिजे होती, 360 दिला पाहिजे होता ह्याच्याकडे. पण ठीक आहे, घेऊ गोष्टी येतील हळूहळू, सगळं एकदम नाही येत. सगळ्या गोष्टी एकदम नाही येत. चला पण ड्यूकवर ॲडव्हेंचरिंग करतोय. आता फक्त बूमबॉक्स पाहिजे होता. इथून दाखवतोय रस्ता, आता बघूया किती रस्ता आहे का नाही. गाडी फक्त बीचवर जायला पाहिजे, बाकी गेलं खड्ड्यात. ओके जाते, ओके जाते. नाइस वाइस, यही तो चाहिए था. बस बस बस, माझा टायरच गेला आतमध्ये. बाई स्टँड पण नाही लागणार. फोटोशूट साठी इथे कुठे जायचं. ले जाओ बस यूं ही. अरे जाणार मस्त वाटते. बरोबर आहे, पण तू पुढे राहा. हां हां चल. घ्या मजा जरा 360चा. 360ची मजा घेतो आम्ही. चल तू हो पुढं. तो पाठी उभा आहे. ग्लोव्ज पडले. पाठीच राहा, माझ्या पाठीच राहा. माझी पण गाडी अडकणार आहे असं वाटतं. चालू ठेव व्हिडिओ चालू ठेव. अडकली चप्पल आली. अडकला तो, त्याला ढकल. इधर गाडी पकड, ही गाडी पकड इधर. अरे उभी राहिले ते. थांब 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 थांब.
माझी पण राहील सोडली तर. नाही नाही खेचतो ना. नाही एक काम कर, उचल पाटी. अयो अडकले काय. हा घे पाटी. गणपती बाप्पा घे पाटी. हा घे पाटी अजून एकदा तर सरळ जाणार. फिरणार ठीक आहे. गाडीवर वजनच नाही टाकत आहे मी. ढकलावे लागेल भाई. पुढे हे आहेत. एक थांब, 1 2 3. अरे पाठी खेच ना, मी तुला बोलतोय पहिले पाठी घे ना. नाही जमणार पुढनं, झाडाला अडकली आहे गाडी. पाठी घे. हा 1 2 3. हा धक्का मार आता. नको चालू करू, वापिस अडकल. 1 2 3. हाय हाय. कॉन्टेंट कॉन्टेंट पाहिजे. चला मग संपले आपली संडे राईड आणि आपण निघतोय परतीला घरी. आपण निघतोय परतीला घरी. संडे राईड संपली आपली. हा बघा. अरे थांब ना दादा, आपली मजा तर बघितलीच असेल आजची. फक्त पियायचं काहीतरी. आता थंड भेटलं ना की मग बस तिकडे थांबायचं आणि रेडबुल वगैरे पियायची, जरा माइंड फ्रेश करायचं आणि निघायचं. चला आता रील्सच काढायचं आणि परत तिला घरी जेव्हा आपण थांबणार आहे तिथंच फक्त ब्रेक घेऊन जे काही बोलायचं ते बोलायचं. चलो बाकी मिलते हैं स्पॉट पे. पीने के वो स्पॉट पे मतलब सॉफ्ट ड्रिंक मतलब सोडा कम चाय कुछ भी ठंडा, जे थंड भेटेल ते आपण पिणार आहे आता. चला अभी तो विरार फाटा क्रॉस केला आहे आणि आपण आता उसाचा रस पियालो आहे. आता निघूया, कारण की पुढे आपल्याला ट्रॅफिक भेटणार आहे. कारण की मी मध्ये पालघरला आलेलो तर रात्री खूप ट्रॅफिक भेटलं आणि मी 10 वाजता पोचलो आहे. रात्री आम्ही 4 वाजता निघालो आम्ही पालघरवरनं, तेव्हा 10 वाजता पोचलो आहे. त्यामुळे आपल्याला ही पुढची ट्रॅफिक फक्त तोडायची. चला निघूया, भेटूया डायरेक्ट मुंबईमध्ये. माहीत चलो.